हॅलो, मी ऋतुजा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या आजच्या ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसापासून म्हणजे 3-4 दिवसापासून शॉर्ट्स मोस्टली मी अपलोड करते, तर ते शॉर्ट्स येत नाही आहेत. त्यामागचं कारण पण तसंच आहे. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की माझ्यासोबत एक छोटासा स्कॅम झाला आहे. ॲक्च्युली तो तुम्हाला मी सांगताना तुम्हाला वाटेल की तो छोटासा आहे, बट माझ्यासोबत तसं काहीतरी पहिल्यांदाच झालं आहे. सो माझ्यासाठी ते मोठं आहे. मी विचार केला की मी तुमच्यासोबत माझं सगळंच शेअर करते, माझं डेली रुटीन, राधाचं खाणं-पिणं, आम्ही बाहेर जातो वगैरे, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शॉर्ट्सनी शेअर करतच असते. तर मी म्हटलं की हा जो इन्सिडन्स माझ्यासोबत झाला आहे श्रीलंकामध्ये, म्हणजे आम्ही इतक्या वर्षापासून राहतो, आता 4-5 वर्ष झाले असतील मला श्रीलंकामध्ये राहून. माझ्यासोबत असं काहीतरी पहिल्यांदाच होतं आहे. सो मी म्हटलं की ते मी तुमच्यासोबत शेअर करू. राधाचे ॲक्च्युली 2-3 असेच फ्रेंड्स आहेत छोटेसे, जे आमच्या घराच्या समोरून जातात दररोज स्कूलमधून. त्यांची मम्मी त्यांना घेऊन जाते. सो मी राधाला घेऊन जात असते बाहेर, कारण की तिला त्यांना हाय बाय करायला, त्यांच्याशी बोलायला खूप आवडतं. सो ते आमच्या समोरून जात होते. सो मी राधाला घेऊन गेली घराच्या बाहेर आणि त्या लेडीसोबत तेव्हा एक माणूस पण होता. सो मला असं वाटलं तो जो माणूस आहे तो त्या लेडीचा हजबंड आहे, कारण की मी तिच्या हजबंडला कधीच बघितलेलं नाही, फक्त त्या लेडीला मी ओळखते. सो मी त्याच विचारात होती की अच्छा तो तो तिचा हजबंड आहे. तर राधाने हाय बाय वगैरे केलं. मी पण तिच्याशी 2-3, तिला इंग्लिश काय एवढं असं खूप येत नाही, बट तिला समजतं थोडंसं. सो मी पण तिच्याशी बोलली आणि तो जो माणूस आहे, तर तो मला विचारायला लागला की त्याने आमच्या घराच्या बाहेर जी गणपतीची फ्रेम आहे ती बघितली. सो त्याने मला विचारलं की आर यू इंडियन असं. तर मी म्हटलं की येस आय एम इंडियन. तर तो मला म्हटला की ओके सो वेअर आर यू फ्रॉम. मग मी बोलली की इथे जनरली विचारतात, म्हणजे जे इंडियन वाटलं त्यांना तर ते लोक बोलतात, असं नॉर्मली कॅज्युअली बोलतात की कुठून आहे तुम्ही, म्हणून त्याने विचारलं की आर यू फ्रॉम इंडिया, कुठल्या पार्टमधून आहे. मग मी त्याला सांगितलं की मी मुंबईमधून आहे असं, कारण की नाशिक मोस्टली माहिती नाही आहे इथे. सो मी म्हटलं की मी मुंबईमधून आहे. तर तो मला सांगायला लागला की मी दिल्लीला जाऊन आलेलो आहे असं, आणि मी 10 वर्ष चेन्नईलाच होतो, जॉब तिकडेच मी करत होतो. माझे पप्पा अजून पण चेन्नईला असतात, माझी मम्मी श्रीलंकन आहे, पण माझे पप्पा चेन्नईला जॉब करतात आणि खूप छान आहे इंडिया. मग मी त्याला विचारलं की हॅव यू बीन टू मुंबई असं. तर तो मला म्हटला की नाही, मी अजूनपर्यंत मुंबईला गेलो नाही आहे, बट मला यायचं आहे मुंबईला असं. मी म्हटलं की ठीक आहे. असं कॉन्व्हर्सेशन स्टार्ट केलं की अच्छा मी पण इंडियन आहे. मग तो मला सांगायला लागला की ॲक्च्युली मी इथे ना एक्सपोलंका म्हणून एक कंपनी आहे, तर तिकडे मी जॉब करतो. तर त्या कंपनीमध्ये आम्ही ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून जॉब. मी म्हटलं की अच्छा ठीक आहे. समोर होता आणि मी घराच्या आतमध्ये होते. सो आमचं कॉन्व्हर्सेशन असं चालेल. तो बाहेरच होता आणि मी घराच्या आतमध्ये होती. आणि त्याच्यानंतर मग असं बोलत मी इतका वेळ विचार करत होते की तो तिचा हजबंडच आहे. पण नंतर मला कळलं की अच्छा तो तिचा हजबंड नाही आहे. हे मला कसं कळलं, जेव्हा त्यांनी मला विचारलं की तुला इंग्लिश येतं का, तुझी इंग्लिश छान वाटते मला. मी म्हटलं की हो, ॲक्च्युली इथे सगळ्यांची इंग्लिशच बोलावं लागतं, कारण की इकडची जी मेन लँग्वेज आहे ती सिन्हाला आहे आणि तमिळ आहे. सो हे दोघं लँग्वेज मला येत नाही, सो मोस्टली इंग्लिशमध्येच बोलावं लागतं. तर तो म्हटला की ठीक आहे. आणि तो पण चांगलं इंग्लिश बोलत होता. म्हणजे आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना, आम्ही थोडं आउटस्कट्समध्ये राहतो, इकडे इंग्लिश जास्ती येत नाही. इकडे जी त्यांची मेन लँग्वेज आहे सिन्हाला, तीच बोलतात. तर तो मला सांगायला लागला की ॲक्च्युली मी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे ना, तर 2 छोटे मुलं आहेत. ते लोकं पुढच्या महिन्यात कॅनडाला जाणार आहेत. तर त्यांना ना इकडे स्कूल नाही आहे ना, तर तू त्यांना आयडेंटिफाय द पिक्चर्स शिकवशील का असं. मी विचारपूस केली की आउट ऑफ नोवेअर तो असं मला कसं काय डायरेक्टली जॉब ऑफर करतो आहे ना. तर मी विचारलं की कोण आहेत ती लोकं, असं किती वर्षाची मुलं आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की ते लोकं एक मुलगा जो आहे तो 3 वर्षाचा आहे आणि एक मुलगी 4 वर्षाची आहे. मी म्हटलं की ठीक आहे. आणि कॅनडाला का चालले आहेत. मग तो बोलला की ते लोकं प्रॉपर श्रीलंकनच आहेत, पण त्या लेडीचा जो हजबंड आहे तो कॅनडाला शिफ्ट झाला आहे, सो ते लोकं कॅनडाला शिफ्ट होणार आहेत. पण आता इथे स्कूल्स नाही आहेत प्रॉपर, आणि स्कूलमध्ये इथे या एरियामध्ये इंग्लिश शिकवत नाही, इंग्लिश मेन लँग्वेज नाही आहे. सो तू त्यांना फक्त आयडेंटिफाय द पिक्चर्स वगैरे शिकवशील का. आम्ही चार्ट वगैरे सगळं प्रोव्हाइड करतो, आम्ही तुला सगळं प्रोव्हाइड करू. तू फक्त दिवसभरात 1 तास त्यांना शिकवायचं, आणि 1 तासाचे
ते लोक तुला 1500 LKR पर पर्सन देतील. म्हणजे ते लोक 2 जण आहेत, ते 2 मुलं आहेत. सो 3000 LKR पर डे तुला मिळेल. म्हणजे महिन्याला तुला 90,000 LKR आम्ही देऊ आणि ते वन टाईम पेमेंट असेल. म्हणजे असं नाही की आज शिकवलं तर आज तुला पे करू. जेव्हा ते लोक जॉईन करतील तेव्हाच ते लोक तुला ॲडव्हान्स म्हणजे हाफ पेमेंट करतील आणि हाफ पेमेंट मंथ एंडला करतील. मग मी त्याला विचारलं की ते दोघं कुठे राहतात असं, म्हणजे त्यांचा ॲड्रेस काय. सो त्यांनी मला त्यांचा ॲड्रेस पण सांगितला की ते आमच्या घराच्याच बॅक साईडला राहतात आणि त्यांनी मला स्वतःचा ॲड्रेस पण सांगितला. मी म्हटलं ठीक आहे, तू तुझा नंबर दे, मला जर वाटलं तर मी तुला रात्री कॉल करेल असं, उद्या कॉल करेल असं बोलली. तर तो बोलला की नाही उद्या कॉल नको करू, उद्या चांगला दिवस आहे तर आपण उद्यापासून लगेच स्टार्ट करू, तू मला ना रात्रीच फोन कर, तुझं काय डिसिजन आहे ते. सो मी म्हटलं की ठीक आहे चालेल, जर मला वाटलं तर मी फोन करेल. आणि मला एका साईडला असं पण वाटत होतं की ठीक आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटी येते, एकच तास शिकवायचं आहे, ॲटलिस्ट त्या बहाण्याने राधा तरी बसेल एका जागेवरती, ती पण शिकेल. आणि दुसऱ्या साईडला वाटत होतं की नाही राधाचं सगळं शेड्यूल बिघडून जाईल आणि ती मला शिकवू देईल की नाही, किंवा ती खूप मस्तीखोर आहे. सो माझं असं दुमत झालेलं की मी काय करू असं. सो युग उठला आणि मी त्याला सांगितलं की अरे असं असं झालं, तो माणूस मला विचारत होता असं. तर तो बोलला की चांगलं आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटी येते आहे तुझ्याकडे स्वतःहून असं. तर त्यांनी मला विचारलं कोण आहे तो माणूस वगैरे, काय आहे. तर मी त्याला सगळं एक्सप्लेन केलं की असं असं आहे. तर तो मला बोलला की ठीक आहे, तुला जर वाटत असेल की तू मॅनेज करू शकतेस असं तर घे, तू एक तास काढून. मी सांगितलं की इट्स अप टू यू, तुला जर मॅनेज होत असेल तर तू कर, जर नसेल मॅनेज होत तर नो प्रेशर. तर मी म्हटलं की ठीक आहे चालेल. आणि मला आय डोंट नो फर्स्ट इन्स्टिंक्ट माझं काय सांगत होतं की मी नाही करू शकत, मला नाही करायचं आहे, असं मी विचार केलेला. सो मी काय रात्री त्याला फोन केला नाही. मी म्हटलं की जाऊ दे, चल कॅन्सल, मला एकटीला सांभाळायचं असतं दिवसभर राहताला, सो ते थोडंसं डिफिकल्ट जाईल मला. सो मी त्याला फोन नाही केला रात्री. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी विचार काढून टाकला डोक्यातून. दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत आला समोर आणि मला बोलतो की तू कळवलं नाहीस मला. मी म्हटलं की नाही ॲक्च्युली मी नाही करू शकत, कारण की मी मॅनेज नाही करू शकत आणि म्हणजे माझी छोटी बेबी गर्ल पण आहे, सो तिचं स्केड्यूल खराब होतं, सो आय कॅनॉट मॅनेज असं. सो यू फाइंड समवन एल्स, असं मी त्याला सांगितलं. तो मला बोलायला लागला की नो इट्स जस्ट ओनली 1 hour अँड ते तू जेव्हा सांगशील त्या टायमिंगमध्ये येतील ते, जेव्हा तुझी बेबी गर्ल झोपलेली असेल तेव्हा तू त्यांना बोलव आणि फक्त एकच तास शिकवायचं आहे, असं खूप रायटिंग वगैरे नाही करायचं आहे, तुला फक्त त्यांना आयडेंटिफाय द पिक्चर्स शिकवायचं आहे. म्हणजे आम्ही तुला चार्ट देऊ, त्या चार्टमध्ये फक्त आयडेंटिफाय करायचं, एवढंच शिकवायचं त्यांना. आणि तू प्लेफुल वेमध्ये पण शिकवू शकतेस वगैरे. म्हणजे तो इतका कॉन्फिडंट होता ना त्याच्या बोलण्यामध्ये की मला ॲक्च्युली असं वाटत होतं की तो खरंच सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. म्हणजे माझा माइंड असं बोलला की ठीक आहे चल यार, एकच तास तर आहे दिवसामध्ये, करून घेऊया आपण, येते आहे जॉब ऑपॉर्च्युनिटी तर काय प्रॉब्लेम आहे ना. मी त्याला म्हटलं की ठीक आहे, तू त्यांना घेऊन येऊ द्या आणि उद्यापासून आपण क्लास स्टार्ट करूया. तर तो मला बोलला की नाही त्याच्या आधी ना रजिस्ट्रेशन करावं लागेल. सो पहिले आपण रजिस्ट्रेशन करूया आणि त्याच्यानंतर मग उद्यापासून स्टार्ट करूया. मग त्यांनी मला गेट ओपन करायला लावलं आणि मी गेट ओपन केलं बाहेरचं, जे आमचं मोठं गेट आहे ते. गेट ओपन केल्यानंतर तो मध्ये आला, बाहेरच बसला, म्हणजे आमच्या गार्डन एरियामध्ये बसला आणि त्याने मला बुक आणायला लावली, पेन आणायला लावलं. मग मी तेवढ्यात युगला उठवलं आणि मी त्याला म्हटलं की अरे चल, कालचा जो माणूस आहे तो परत आलेला आहे, सो तू त्याच्याशी एकदा बोलून घे आणि बघ तुला काय वाटतं आहे ते. मग तो आला बाहेर, तर त्यांनी पण विचारलं त्या माणसाला सगळं. तर त्या माणसानी युगला पण एक्सप्लेन केलं की असं असं आहे, की असं नाही आहे की आम्ही फक्त या मंथसाठी तुम्हाला देतो आहे, हे मुलं संपले ना की नेक्स्ट मंथमध्ये आमच्याकडे दुसरे क्लायंट्स असतात, सो आम्ही तुम्हाला दुसरे क्लायंट्स प्रोव्हाइड करू जर तुम्ही छान शिकवलं आणि आम्हाला छान फीडबॅक आला तर. सो मग युगला पण त्यांनी चांगलं मस्त कन्व्हिन्स केलं आणि आम्ही छान कन्व्हिन्स झालो. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बुक आणि पेन घेऊन ये. मी घेऊन आली. मग मला त्यांनी ना माझं नाव, ॲड्रेस, म्हणजे हा जो माझा घराचा ॲड्रेस आहे इथला तो, फोन नंबर आणि त्याचं स्वतःचं नाव लिहायला लावलं आणि पुढे लिहायला लावलं की पेड असं.
मग मी त्याला विचारलं की पेड म्हणजे काय? मग तो बोलला की नाही नाही, रजिस्ट्रेशन फीज आहे ना ₹875 तुला पे करावे लागतील असं. सो मी म्हटलं की ₹875 रजिस्ट्रेशन फी, कसली रजिस्ट्रेशन फी? तर तो बोलला की नाही नाही, आमची जी कंपनी आहे ना ती क्लायंट्स द्यायच्या आधी रजिस्ट्रेशन फी मागते, सो तुला रजिस्ट्रेशन फी द्यावी लागेल. युगमध्ये आला आणि तो बोलला की तरी तो मला बोलला की पैसे वगैरे मागत असेल ना तर देऊ नकोस, कारण की काय आहे ना त्याच्याकडे कंपनीचा आय डी कार्ड पण नाही आहे आणि तो फक्त असा लाईक एक टी शर्ट घालून आलेला कंपनीचा ब्लू कलरचा. युगला काहीतरी गडबड वाटली, तर तो मला बोलला की काहीतरी गडबड आहे असं. सो मी म्हटलं की ठीक आहे, आता मी नाही बोलणार, आता तूच जाऊन विचार त्याला की रजिस्ट्रेशन फी का लागते वगैरे. तर तो गेला आणि त्याने विचारलं की रजिस्ट्रेशन फी वगैरे का घेताय तुम्ही असं, म्हणजे तुम्हीच क्लायंट देताय ना, सो ही फी का असं. तर तो बोलला की नाही नाही, आमच्या कंपनीची ही पॉलिसी आहे की आम्ही जेव्हा क्लायंट देतो तेव्हा आम्ही रजिस्ट्रेशन फी घेतो, नॉमिनल छोटीशी रजिस्ट्रेशन फी आहे, तेवढी तुम्हाला द्यावी लागेल असं. आणि तो बोलला की टेन्शन नका घेऊ, आय एम जस्ट डुईंग माय जॉब अँड यू कॅन आस्क एनीवन हिअर, एव्हरीवन नोज मी, सगळे मला ओळखतात माझ्या नावाने, आणि तू कुठे पण म्हणजे मागच्या गल्लीतमध्ये वगैरे जा, कुठे पण जा, तू माझं नाव विचार, सगळ्यांना माहिती की मी कोण आहे असं, मी काय असं उगीचच तुझ्याकडून पैसे नाही घेते वगैरे वगैरे असं तो बोलायला लागला. तर युग म्हटला की ठीक आहे चालेल, देऊन टाक असं त्याला. सो सुट्टे नव्हते माझ्याकडे, सो मी गेली आणि ₹1000 घेऊन आली, म्हणजे ₹1000 LKR, 1000 LKR. तर मी त्याला म्हटलं की चेंज नाही आहे माझ्याकडे. तर तो बोलला की ठीक आहे, मी तुला उद्या जेव्हा मी त्यांना घेऊन येईल ना तेव्हा मी तुला उद्या चेंज देतो असं. तर मी म्हटलं की ठीक आहे. तो मला बोलला की उद्यापासून आपण लगेच स्टार्ट करूया, आणि निघायच्या वेळेस मला सांगतो की उद्या मी चार्ट वगैरे सगळं घेऊन येईल. आणि ते ना गॉडवरती खूप जास्त बिलीव्ह करतात, सो काही पण शिकायच्या आधी आहे ना ते स्वीटपासून सुरुवात करतात. तर तू आहे ना थोडंसं काहीतरी स्वीट आणून ठेव घरामध्ये, आणि जेव्हा त्यांना शिकवशील ना तेव्हा त्यांना स्टार्टिंग स्वीटपासून कर असं, त्या छोट्या छोट्या मुलांना स्वीट दे. मी म्हटलं की ठीक आहे. तो गेला. तो गेला आणि युग मला बोलतो की वाव यार तुझ्या किती छान, घर बसल्या तुला जॉब येतो आहे, किती मस्त. आणि आता तुझी इन्कम स्टार्ट होईल, छोटीशी का असेना पण स्टार्ट होईल तुझी इन्कम. मी पण थोडी एक्सायटेड होती. मी म्हटलं की हो, मी असं काम करेल तसं काम करेल उद्यापासून, त्यांना छान शिकवेल, सगळं बोलणं चालू होतं. दुसऱ्या दिवशी तो येऊन गेला. त्याच्या दुसऱ्या दिवशी आता दुसऱ्या दिवशी तो मला बोलला की मी 10:45ला येतो असं. सो मी उठली. नॉर्मली मी उठते 8 वाजता, कारण की कधी कधी असं होतं की रात्री राधा झोपू देत नाही, ती बऱ्याच वेळेस उठते मध्ये फीडिंगसाठी वगैरे. सो नॉर्मली मी 8 वाजता उठते, बट ते मुलं येणार होते म्हणून मी 7 वाजता उठली सकाळी. तर उठून मी पटकन चहा पिऊन, ब्रश वगैरे करून, आंघोळ करून, नाश्ता बनवला, जेवण बनवलं, सगळं रेडी केलं आणि राधाला उठवलं सकाळी. ॲक्च्युली ती तसं उठते 9-9:30 वाजता, बट बिचारीला मी 8:30 वाजताच उठवलं. मी म्हटलं की चल हिला लवकर उठवते, आणि लवकर उठली म्हणजे ती लवकर झोपेल, म्हणजे ते जेव्हापर्यंत येतील तेव्हापर्यंत ती झोपलेली असेल, म्हणजे मला शांततेत त्यांचा क्लास घेता येईल. मग मी त्याला 10:30ला कॉल केला आणि त्याला विचारलं की तू येतो आहेस ना 10:45ला असं. तर त्याने माझा कॉल रिसीव्ह केला आणि मला बोलला की मी ना 11:30ला येतो. सो मी म्हटलं की ठीक आहे चालेल, 11:30ला या. 11 वाजले, 11:30 वाजले, मी वाट बघते आहे. युग मला विचारतो आहे काय करू तुझ्या, आले नाही अजून. 12 वाजले तरी पण नाही आले. मग 12 वाजता मी त्याला परत फोन केला. फोन केल्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ आला. 12:30ला पण त्याचा फोन स्विच ऑफच होता. मग युग मला म्हणतो की काहीतरी डायसी वाटतं आहे असं. तर मी म्हटलं की काय माहिती, बघूया. दुसरा दिवस आला. आता दुसऱ्या दिवशी तोपर्यंत रात्रीपर्यंत मला थोडं कळून गेलं होतं की काहीतरी स्कॅम झाला आहे, याने आपल्याकडून पैसे घेतलेत, याला पैशाची गरज असेल, याने आपल्याकडून पैसे घेतलेत आणि नाव ही इज नॉट शोईंग अप. तर युग मला बोलला की जाऊ दे ऋतुजा, आता लगेच मूड खराब नको करूस तुझा. ₹1000 होते, ₹1000 गेले. ₹1000 म्हणजे आपल्या INR धरून घ्या ₹400-500, ₹400-500.
तर तो मला बोला की जाऊ दे, असं विचार कर की तू एखाद्या गरीबाला दिलेस आणि सोडून दे विषय, असं नको फोन करूस त्याला परत. तर मी म्हटलं ठीक आहे. 2 दिवस गेले. 2 दिवसामध्ये त्याने ना फोन केला, ना आला आणि काहीच नाही. म्हणजे मी पण स्वतःहून त्याला फोन नाही केला आणि तो तर आलाच नाही. तेव्हा मला क्लिअर झालं की हा पैसे घेऊन निघून गेलेला आहे आणि याने आपल्याला बनवलेलं आहे वेडं. म्हणजे याने आपल्यासोबत स्कॅम केलेला आहे. सो असं झालं माझ्यासोबत आणि इतके वर्ष राहिलो आम्ही, पण असं कधीच नाही झालं की कोणीतरी येतं आहे आणि एवढी अशी खूप मोठी मोठी स्टोरी सांगतं आहे आणि सांगतं आहे की तू क्लास घेशील का वगैरे वगैरे. हां, पैसे मागणारे भरपूर म्हणजे अजूनसुद्धा येतात पैसे मागणारे. आम्ही गेट ओपन नाही करत. पैसे मागणारे भरपूर जणं येतात की आम्हाला पैशांची गरज आहे वगैरे. पण असा कोणता तरी स्कॅमर की तू ट्युशन घेशील का, क्लास घेशील का, मग असे मुलं आहेत, मग मी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, असा कोणता तरी स्कॅमर पहिल्यांदाच आला होता. आणि मी पण काय म्हणावी ना की मी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि मी रेडी झाले. म्हणजे ₹1000 गेले त्याचं मला काही वाटत नाही आहे. ठीक आहे, एक वेळेस म्हणजे ती छोटीशी अमाऊंट आहे. मी असं समजते की मी कोणाला तरी दिले, एखाद्या गरीबाला दिले असं मी समजते. बट मी ह्या गोष्टीचा विचार करत होते 2 दिवसापासून, 2-3 दिवसापासून की म्हणजे कोणीतरी दिनदहाडे येतं आहे, घरात येतं आहे, काहीतरी स्टोरी सांगतं आहे. म्हणजे तेव्हा ठीक आहे की तेव्हा मी एकटी नव्हती आणि युग आणि यश पण होते. ते ऑफिसला गेले नव्हते, त्यांचा ऑफिसचा टाईम झाला नव्हता. बट मी विचार करते की जर मी एकटी असले असते आणि तो आला असता तर म्हणजे काहीही होऊ शकतं ना, आपण नाही विचार करू शकत. आज तो आला आणि त्याने एवढी सगळी स्टोरी सांगितली आणि मग तो पैसे घेऊन गेला. उद्या जर त्याला कळलं असतं की घरात कोणीच नाही आहे तर मे बी तो घरात आतमध्ये शिरला असता. सो या विचाराने 2 दिवस मला झोप नाही आली की कोणीतरी आउट ऑफ नोवेअर येतं आहे आणि तुला फसवून निघून जातं आहे. पैसे गेले त्याचं काय नाही, पण काहीतरी स्टोरी सांगून आणि तू पण विश्वास ठेवते आहेस समोरच्या माणसावरती. सो याच्यामधून मी ही एक गोष्ट नक्कीच शिकली आहे की विदाऊट प्रूफ, म्हणजे त्याच्याकडे काही कार्ड वगैरे नव्हतं, त्याचं कंपनीचं काहीच नव्हतं. सो हे मी अशी चूक मी नेक्स्ट टाईम नाही करणार आहे. आणि म्हणून 3-4 दिवसापासून शॉर्ट्स येत नव्हते, कारण की मी त्याच झोनमध्ये होते की असं कसं काय झालं, असं कसं काय झालं. बट ठीक आहे, माणूस चुकांमधूनच शिकतं आणि जे झालं ते झालं. आत्तापासून एकदम अवेअर राहील. एवढा मोठा स्कॅम झाला म्हणजे ॲक्च्युली तो सांगताना तुम्हाला असं वाटत असेल की अरे काय यार, ₹1000 स्कॅम झाला आहे. बट मी स्वतः तो एक्सपिरियन्स केला आहे. श्रीलंकामध्ये पहिल्यांदा असं काहीतरी माझ्यासोबत झालेलं आहे. म्हणजे इंडियामध्ये पण माझ्यासोबत असं कधी झालं नव्हतं की कोणीतरी येईल आणि काहीतरी सांगून पैसे वगैरे घेऊन जाईल, असं कधी झालं नव्हतं. असं माझ्यासोबत पहिल्यांदाच होतं आहे. सो माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि येस, आता मी शॉर्ट्स घेऊन येईल. असंच माझे व्हिडिओज बघत राहा. थँक्यू.